हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी आमची ही मान्सून ट्रिप आम्ही जातो आहे 15 ऑगस्टला। ती आम्ही पालघरमधले काही जवळची ठिकाणं आहेत तिकडे आम्ही जातो आहे आणि ही खूपच भारी वाटते ह्या मान्सूनमध्ये। हा व्ह्यू तुम्ही बघू, हा आपल्या पालघर जिल्ह्यामधला आहे आणि मी आता आहे पालघर जिल्ह्यात खोडाळा येथे आणि इकडे सूर्यमाळ नावाचं एक सुंदर असं हिल स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडचं क्लायमेट किती फॉगी आहे। एकदम असं महाबळेश्वरला याचा फील येतो। याला आपण मिनी महाबळेश्वर सुद्धा बोलू शकतो पालघरचं। आणि सडनली आता मी हा सूर्यमाळ पॉईंटला आलो, बट हा पॉईंट बंद होता, खूप फॉग आहे त्याच्यामुळे। हा एरिया तानसा अभयारण्याच्या अंडर येतो। जर तुम्हाला याचा मस्त व्ह्यू पॉईंट बघायचा, मला लास्ट इयरचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता सूर्यमाळचा। सो त्यात तुम्हाला इकडनं कसा व्ह्यू दिसतोय समजेल। आणि रस्त्यात जाताना आम्हाला हा दुसरा एक व्ह्यू पॉईंट लागलेला आहे नाशिककडे जाताना। हा मंदिराच्या समोरच आहे आणि काय फील येते आणि की हा व्हॅली व्ह्यू दिसतो असं मला एका टाईमला वाटलं की मी काश्मीरला आली आहे, म्हणजे पालघर वाटतच नाही आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे, टेबल लँड आहे, जे भारी वाटतं आहे। तुम्ही बघू शकता त्यात हा व्हॅली व्ह्यू आणि हे फॉग आल्यामुळे सगळीकडची जी हिरवळ आहे म्हणजे खूपच मस्त वाटतो आहे। हा रोड आहे जो वाड्यावरून खोडाळ्यावरून आपण अप्पर वैतरणा डॅम आणि तिकडनं नाशिक इगतपुरी घोटी रोड आहे। सो तुम्ही जर कधी नाशिकला गेलात तर ह्या रोडने नक्की जा। पावसाळ्यात हा रोड खूपच सुंदर असे तुम्हाला व्ह्यूज दिसतील याच्यावरून। आणि आता आम्ही पोचतो अप्पर वैतरणा डॅमच्या एरियामध्ये, बट आम्ही 15 ऑगस्टला गेल्यामुळे डॅम पाहिजे तेवढा भरलेला नव्हता, त्यामुळे डॅमचं पाणी सोडलं नव्हतं। तुम्ही बघू शकता हा अप्पर वैतरणा डॅम्प आहे। हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा सगळ्यात मोठा डॅम्प आहे आणि हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो। सो आता आम्ही अप्पर वैतरणा डॅमच्या इकडनं आम्ही चालूत इगतपुरीला। तिकडे आम्ही जातो आहे गजानन महाराजांची तपोभूमी। तिकडे गजानन महाराजांनी 12 वर्ष तप केला आणि इकडे आपल्याला मोफत जेवण असतं 10 ते 2 मध्ये, पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे। आणि आता हा तिकडे जायचा सुंदर असा रस्ता आणि पुढे आहे कपिलधारा तीर्थ कानवाई फोर्टच्या पायथ्याशी। आणि आता आपण पोचलो आहेत गजानन महाराजांची तपोभूमी। इकडे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ शूटिंग फोटोज वगैरे काढू नाही शकत। आणि जर तुम्हाला एकमेकांशी बोलायचं असेल तेही खूप हळू आवाजात बोलायचं असतं आणि इकडे मौन पाळायचं असतं, कारण की तपोभूमी आहे। तुम्ही बघू शकता त्यात आणि शूटिंग अलाउड नव्हती। मी पार्किंग एरियामधूनच ही शूटिंग काढली आहे। आणि आतमध्ये गजानन महाराज सुंदर असं मंदिर आहे आणि अन्नछत्रालय सुद्धा आहे। मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला श्रीरामांची मूर्ती, हनुमानांची मूर्ती आणि गोमुख वगैरे सगळं बघायला मिळेल। तर चला आता आपण जातो, नेक्स्ट डेस्टिनेशन आहे कपिलधारा तीर्थ। आणि कपिलधारा तीर्थात जाताना सुंदर असा मला व्ह्यू पॉईंट दिसला आहे, तो म्हणजे ह्या साईडला माझ्या लेफ्ट साईडला दिसता आहे ना, ते आहे अप्पर वैतरणा डॅम्प आणि जो राईट साईडला दिसतो तो मुकणे डॅम्प आहे। हे आहे कपिलधारा तीर्थ। हे आहे नाशिकमधल्या कुंभमेळ्याचं मूळ स्थान। हे तीर्थ कानवाई किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। इकडे आता कुंभमेळा लागतो, बट जागेच्या कमतरतेमुळे कुंभमेळा त्र्यंबक आणि नाशिकला रामकुंडाच्या इकडे भरायला लागला आणि त्यापासून हे आहे कुंभमेळ्याचं मूळ स्थान। हे बघा इकडे कुंभमेळ्याचे मी फोटोज बघू शकता त्यात, हे 2016-17चे फोटोज आहेत। इथे रामायण कपिल मुनींचा आश्रम होता। प्रभू श्रीराम स्वतः इकडे आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता समोर आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे आणि तिकडेच हे गोमुखसुद्धा आहे। आणि याच्या अपोजिटला आहे शिवमंदिर आहे, त्याच्यात गजानन महाराजांची मूर्ती आहे, स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे। ते सगळ्यांनी इकडे तप केला। संत ज्ञानेश्वर, संत नामदास यांनी सगळ्यांनी इकडे तप केलं आहे, म्हणून ही संतांची तपोभूमी आहे। ह्या प्लेसला जर तुम्ही इगतपुरी मार्गे कधी जात असाल तर तुम्ही ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा। हायवेपासून हे फक्त 5 किलोमीटर आतमध्ये आहे। आणि आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आणि त्यात आम्हाला रस्त्यात लागलं ह्या वाकी डॅम। हा वाकी डॅम घोटीच्या अंडर येतो। तर तुम्ही बघू शकता आता सुंदर असा वाकी डॅम आणि हा खूप सुंदर असा रेकॉर्ड मेंटेन ठेवलेला आहे।
हे बघू शकता. आता मी इकडे जेव्हा फोटोज काढले, थोडा टाईम स्पेंड केला फॅमिलीसोबत आणि इकडचा व्ह्यूही खूप सुंदर होता. आणि नेक्स्ट आमचं सगळ्यात फेवरेट आहे अप्पर वैतरणा डॅम. बट खूप फॉग होतं, त्याच्यामुळे आजूबाजूचे डोंगर्स आहेत, जी त्र्यंबक रांग आहे ती आम्हाला दिसली नाही. त्यामुळे ते बघू शकता डॅम्प अजून तेवढाही भरलेला नाही आहे. अजून थोडा जर पाऊस झाला इकडे जास्त प्रमाणात तर पूर्ण डॅम्प ओव्हरफ्लो होईल. आणि विकेंड असल्यामुळे लोकांची खूप गर्दी होती आणि गव्हर्नमेंटने थोडी इकडे डेव्हलपमेंट केलेली आहे आणि असे सुंदर असं एक गार्डन तयार केलं आहे वैतरणा डॅमच्या इकडे. तुम्ही बघू शकता त्या टेकडीवर व्ह्यू पॉईंट आहे. आम्हाला वाटलं वर जाऊन दिसेल, बट काहीच आम्हाला वरून जाऊन काहीच व्ह्यू न दिसला. ज्या टेकडीला लागून चेअर्स आहेत खाली, तिकडनं सुंदर असा व्ह्यू दिसतो. तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही तिकडनंच डॅमचा हा व्ह्यू बघावा. आता आम्ही आम्ही जातो आहे देवभानच्या गणेश टेम्पलकडे. हे खोडाळा जिल्ह्यातच येतं आणि तिकडे जाताना तुम्हाला सुंदर असे 2 मस्त धबधबे लागतात. आणि हे बघा, हे देवबागचं गणेश मंदिर आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. मंदिरही खूप सुंदर आहे आणि मंदिराच्या मागून जी नदी वाहते तिकडचा व्ह्यू खूपच मस्त आहे. जो मी लास्ट टाईम इकडे सुद्धा आले, तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. असं वाटलं की मी एका पॉईंटला मला वाटलं मी कोकणात आहे. आणि हा जाताना आम्हाला जो दिसला हा इकडचा धबधबा हा पण खूप सुंदर होता. आमच्याकडे जास्त टाईम नव्हता त्यामुळे आम्ही इकडे थांबू नाही शकलो. तर चला, बाय बाय.